खरंच मराठी असल्याला अभिमान वाटतंय आणि हेच सगळं बघते मी Instaवर, तर असं वाटतंय की मी ह्या माझ्या डोळ्यांनी हे बघितलं असतं. मला खूप जावंसं वाटतंय, खरं सांगते. पण मी येऊ शकत नाही, म्हणून मी देवाला रोज प्रार्थना करते, की तुला आरक्षण द्यावंच लागेल. जरांगे पाटील साहेब, तुमच्यासाठी आम्ही नेहमीच प्रार्थना करू. शपथ सांगते तुम्हाला, ज्यांना ज्यांना ज्याची झळ बसली ना, त्यांनाच याची किंमत कळणार आहे आरक्षण काय असतं ते. समजलं तुम्हाला? जेव्हा मुलं पोचतात ना तिथपर्यंत, मार्क पडून जर तुम्हाला तिथं सीट नसेल मिळत ना, तेव्हा तुम्हाला कळतं आरक्षण काय असतं ते. जरांगे पाटील साहेब, तुम्हाला मानलं, जे एवढ्या दिवसात कोणी करू शकलं नाही ते तुम्ही केलं आणि करून दाखवणारच, ही गॅरंटी नाही, 100% सांगते मी, आरक्षण मिळणारच. का नाही मिळणार? हक्क आहे तो आणि द्यावंच लागेल. मराठ्यांना हारायची सवय नाही आहे, जिंकायची सवय. सगळी शस्त्र लढून युद्ध लढली जात नाही. हे युद्ध बघा, हे आरक्षण बघा, किती छान लढतायत मराठे, हसत मुख, कोणाकडनं 1 रुपया न घेता आणि कुठलाही कोणाला ब्र शब्द न वापरता, ना शिवी ना काहीच नाही त्यांच्याकडे, काहीच नाही आहे. अंगावरच्या कपड्यांवर आले होते फक्त. पण आपले लोक, आपले बांधव त्यांना पुरवत आहेत अन्न पाणी. तुम्ही मागे हटू नका, फक्त बास. आम्ही तुमच्यासाठी सदैव प्रार्थना करू. जिंकूनच या, गुलाल उधळून टाका मुंबईमध्ये.